नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। 30 ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आहे कुष्मांडा नवमी, याला आवळा नवमी असेही म्हणतात। या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांडा या नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे याला कुष्मांडा नवमी असं नाव पडलं। तर या कुष्मांडा नवमीला आपल्याला असे काही सोपे सेवा उपाय करायचे ज्याच्याने आपल्यावर श्रीकृष्ण भगवान आणि महादेव यांची दोन्हींची कृपादृष्टी राहील। तर या दिवशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे। आता आपल्याकडे जर एक आवळा असेल तर या दिवशी तो मध्ये कट करायचा आहे, त्याची बी काढायची आणि त्याची मध्ये आपल्याला जोड वा तुपाची घालायची आणि असा हा दिवा आपण आपल्या घरामध्ये किंवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी आवळ्याच्या झाडाला हळद कुंकू अक्षता व्हायचेत, पाणी व्हायचे आणि शक्य झालं तर 5-11 प्रदक्षिणा घालायचेत, कारण आवळ्याच्या झाडाला या दिवशी खूप महत्त्व आहे। या दिवशी माता लक्ष्मीने भगवान विष्णू आणि महादेव यांना जेवायला बोलवलं होतं। तर आता त्यांना आधी कोणाला बोलवायचं असा माता लक्ष्मीला प्रश्न पडला। तर माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली हर आणि हरी असे दोघांची स्थापना केली। हरी म्हणजे कृष्ण आणि हर म्हणजे आपले महादेव। तर या दोघांनाही तिने आवळ्याच्या झाडाखाली जेवणाची व्यवस्था करून एकत्र जेवायला बोलवलं होतं, त्यामुळे हरिहर भेट या दिवशी झाली। तर या दिवशी आपल्याला अशी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि या दोन्ही देवतांना प्रसन्न करून घ्यायचे आहे, कारण विष्णूंना प्रिय आहे तुळस आणि महादेवांना प्रिय आहे बेल, अशा या दोन्हींचाही गुणधर्म एकत्रित आढळतो तो आवळ्यामध्ये। तर या दिवशी शक्य झालं तर नक्कीच आवळ्याचं सेवन करा, त्याच्यामुळे आपल्याला निरोगी उदंड आयुष्य लाभतं। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि आपल्या यथाशक्ती आवळ्याच्या झाडाचं दान करा आणि जर तुमच्या जवळपास आवळ्याचं झाड लावण्यासारखी जागा असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी आवळ्याचं एक रोप लावा। तर अशा पद्धतीने आपल्याला आवळा नवमी साजरी करायची आहे। आता याच दिवशी आहे दुर्गाष्टमी। तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे। हा तुम्ही आवळ्यामध्ये सुद्धा लावू शकता किंवा एका पंतीमध्ये मातीच्या आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टक 11 वेळा किंवा श्री सूक्त 11 वेळा आपल्याला पठण करायचे, कारण या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा करायची आहे। त्याच्यामुळे जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही येते। तर अशा पद्धतीने आपल्याला आवळा नवमी साजरी करायची आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।